सलग 21व्या भागात वेलनेस वेनसडेच्या आपण भेटतो आहोत. पण आज पहिल्यांदाच आपण कुठल्या तरी विषयाचा पार्ट 2 करतोय आणि त्याला कारणही अर्थात तसंच आहे, कारण स्किन ह्या विषयावर आम्हाला इतके भरभरून प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे आम्हाला पार्ट 2 करण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. त्यामुळे आजच्या स्किन बियॉन्ड ब्युटीच्या दुसऱ्या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आता भाग 2 म्हणला की अर्थातच रिकॅप हा प्रश्न आलाच, त्यामुळे आपण पटकन मागच्या एपिसोडमध्ये काय पाहिलं ते बघणार आहोत. आपण असं पाहिलं की आपल्याशी आपली त्वचा ही बोलत असते, आपले भावनिक अंतरंग उलगडून ती दाखवत असते. त्याचबरोबर आपला आहार, आपला व्यायाम, पचन किंवा आपण किती पाणी पितोय ह्या सगळ्यावर आपल्या त्वचेची क्वालिटी ठरत असते. त्याचबरोबर आपण अंगाला आंघोळीच्या आधी नियमित जर तेल लावलं म्हणजे अभ्यंग केलं आणि आंघोळीबरोबर उद्वर्तन केलं तर त्याचे स्वच्छतेबरोबरच अजून इतर काय काय फायदे आहेत ते सुद्धा आपण पाहिलं. आणि अर्थातच आता जेव्हा आपण स्किनचा विचार करणार आहोत, त्या विषयाकडे जाणार आहोत, तर त्यावेळेला आपण अत्यंत सर्वसाधारणपणे दिसणारे तरीही क्षुल्लक वाटणारे आणि काही प्रमाणात आपल्याला कॉन्शियस करणारे आणि एकदा मागे लागले की अजिबात पिछा न सोडणाऱ्या आपल्या अनेक स्किन प्रॉब्लेम्सचा आपण या भागामध्ये विचार करणार आहोत. अर्थातच त्यासाठी मला आता आधी डॉक्टरांना इन्व्हाइट करू दे. हॅलो डॉक्टर. हाय एव्हरीबडी. येस, सो आपण अनेक विषय मागच्या वेळेला पाहिलेले आहेत, स्किनचा आरोग्याच्या दृष्टीने विचार केलेला आहे. ह्या सगळ्याची पाळंमुळं आपल्या आहारात दडलेली आहेत हे तर आपण पाहिलंच, पण बाह्य काहीतरी क्विक फिक्सेस, काहीतरी क्विक उपाय तर असायलाच पाहिजेत ना. तर त्याविषयी आज आपण तुम्हाला प्रश्न विचारणार आहोत. येस. तर पहिला मी प्रश्न विचारते, तरुणांमध्ये मुख्य प्रॉब्लेम असतो तो म्हणजे पिंपल्सचा, त्यासाठी काय करावं? खूप जणांनी हा प्रश्न विचारला की पिंपल्ससाठी करायचं काय, कारण जो तो काहीतरी चेहऱ्याला लावत असतो, काहीतरी ट्रीटमेंट घेत असतो. तर आपण आधी असं बघूया की पिंपल्स कशामुळे येतात किंवा केव्हा येतात. तर आपल्यामध्ये प्युबर्टी म्हणजे तारुण्यात आपण जेव्हा प्रवेश करतो तेव्हा काही हॉर्मोनल चेंजेस होतात आणि ते मुख्यतः पिंपल्सचं कारण असतं. तरुण मुलामुलींना येतात, पण काही मुलांमध्ये ती खूप जास्त प्रमाणात येतात किंवा काही मुलींमध्ये, आणि मग त्यामुळे फोड येणं, खड्डे तिथे पडणं असं सुरू होतं. याच्यावर काय करायचं? तर पहिली गोष्ट म्हणजे की हॉर्मोनल चेंजेस होत आहेत हे पहिलं तुम्ही ऍक्सेप्ट करा, आणि जर थोड्याफार प्रमाणात येत असतील तर वेट अँड वॉच करायला हरकत नाही. खूप जास्त प्रमाणात येत असतील तर मात्र काहीतरी उपाय करायला पाहिजे, नाहीतर मग काय होतं, चेहऱ्यावर त्याचे डाग राहणं, खड्डे राहणं हे होऊ शकतं. सगळ्यात महत्वाचं, डोक्यात जर कोंडा असेल आणि इन्फेक्शन असेल तर त्यामुळे सुद्धा चेहऱ्यावर पिंपल्स जास्त येऊ शकतात, किंवा त्वचा ऑइली असेल तरीही येतात. मग सगळ्यात महत्वाचं, अशा वेळी काय करायचं तर चेहरा स्वच्छ थंड पाण्याने, मसुरीच्या डाळीचं पीठ किंवा कुठलेही स्ट्रॉंग केमिकल असलेले साबण न वापरता काही हर्ब्सनी, मग त्रिफळा असेल किंवा अनंतमूळ असेल यासारख्या माइल्ड हर्ब्सनी चेहरा धुवायचा. स्वच्छ थंड पाण्याने दिवसातनं 2 वेळा चेहरा धुणं ही पहिली पायरी. त्यानंतर चंदन, मिरे आणि जायफळ, म्हणजे फॉर एक्झाम्पल अर्धा चमचा चंदनाची पावडर असेल तर 1-2 चिमूट जायफळाची पावडर, एखादा चिमूट मिऱ्याची पावडर, असं सगळं एकत्र करून गुलाब पाण्यात कालवून ते लावायचं दिवसातनं एकदा, आणि काही दिवसांसाठी, जोपर्यंत ड्रायनेस येत नाही तोवर. ड्रायनेस यायला लागला तर हे लावणं थांबवा. तिसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोट साफ होईल असं बघा, आणि त्या पोट साफ होण्यासाठी रोज त्रिफळा चूर्ण साधारण 1 चमचाभर रात्री झोपताना कोमट पाण्याबरोबर घ्या. पोट व्यवस्थित साफ व्हायला लागलं की पिंपल्स कमी व्हायला सुरुवात होते. आणि सगळ्यात महत्वाचं, जंक फूड टाळा, कारण जंक फूडमुळे म्हणजे बटाटे वडा खाल्ला किंवा कुठे चीज असलेले काही पदार्थ खाल्ले, फरसाण वगैरे, भजी असे तळलेले पदार्थ खाल्ले तर, आणि त्यात मसालेदार तर्रीवाले पदार्थ खाल्ले तर पिंपल्स येण्याची शक्यता खूप वाढते. हे पदार्थ टाळणं हेही तेवढंच महत्वाचं आहे.
तर अशा प्रकारे तुम्ही पिंपल्सना अटकाव करू शकता. आयुर्वेदीय औषधी सुद्धा अतिशय छान आहेत की ज्याच्यामुळे पिंपल्सची ट्रीटमेंट अतिशय चांगल्या प्रकारे होते. ओके, सो ऑइली स्किन हे मुळात पिंपल्सचं कारण असू शकतं असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा मुळातच, पण एखाद्याची जन्मजातच जर ऑइली स्किन असेल तर अशांनी काय करावं? आता काहींच्या स्किनवर त्वचेखाली ज्या तैलग्रंथी असतात किंवा ज्याला आपण सिबॅशियस ग्लँड्स म्हणतो की ज्याच्यातनं चिकट असा द्रव पाझरत असतो, तर त्यामुळे त्यांची स्किन सतत ऑइली राहते किंवा शरीरावर चरबी जास्त असली तर ऑइली राहते. अशा वेळी काय करायचं? मगाशी सांगितलं तेच की चेहरा स्वच्छ थंड पाण्याने दिवसातनं 2 वेळा धुवायचा. दुसरी गोष्ट, बाहेर पडताना तुम्ही चेहऱ्याला काहीतरी ॲस्ट्रिंजेंट म्हणजे पोर्स बंद करणारं लावलं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे? थंड पाण्याने चेहरा धुणं किंवा त्रिफळाचा काढा जो असतो त्याचा मी तुम्हाला एक आयडिया सांगते कसा त्याचा उपयोग करायचा. त्रिफळाचा काढा करायचा, तो बर्फाच्या क्रेटमध्ये टाकून त्याचा क्यूब्स तयार करायचे फ्रीझरमध्ये ठेवून आणि एक क्यूब चेहऱ्यावरनं फिरवायचा. बाहेर पडताना एवढी जरी काळजी घेतली की मग पोर्स बंद होतात आणि त्यामुळे ऑइल पण जास्त सिक्रेट होत नाही. हे सगळ्यात महत्वाचं. खाण्यामध्ये तेलकट पदार्थ टाळा, हेही तेवढंच महत्वाचं. शिवाय रेग्युलर व्यायाम आणि अंगाला विशिष्ट प्रकारचं उठणं लावणं, तसंच चेहऱ्यालाही त्रिफळांनी चेहरा धुणं किंवा आवळ्याच्या पावडरनी चेहरा धुणं, या गोष्टी केल्या तर ऑइल बऱ्यापैकी कमी होतं. याशिवाय ज्यांच्या शरीरावर चरबी जास्त आहे आणि ऑइली चेहरा आहे त्यांनी भाजलेली धान्य खा, लाह्या खा, फुटाणे खा, त्यामुळे सुद्धा ऑइल सिक्रेशन थोडंफार कंट्रोलमध्ये यायला मदत होते. ओके, त्याचबरोबर ना हे स्किन पोर्स विषयी आपण जे आता बोललो, ती पोर्स बंद करण्याविषयी, पण ती एकदा ओपन असली की ऑब्व्हियसली त्याच्यात धूळ जाऊन किती वेळेला तरी त्वचेच्या आत किंवा आतल्या सिक्रिशन्समुळे सुद्धा ती ब्लॉक होतात. हो, तर यासाठी काय करावं? तर याच्यासाठी मुख्य तुम्ही आता जसं मी म्हणलं की बाहेर जाण्यापूर्वी तुम्ही थंड पाण्याने या चेहऱ्यावर बर्फ फिरवून किंवा त्रिफळाचा क्यूब जो आहे, त्रिफळा काढ्याचा बर्फ, तो फिरवून चेहऱ्यावरची पोर्स बंद करा. चेहरा शक्यतो जेवढा शक्य असेल तेवढा झाका. 2 व्हीलरवरनं जाताना तर चेहरा पूर्ण मफलरनी झाका. त्यानंतर जेव्हा बाहेर न येता बरेच वेळेला काय होतं की धूळ आणि प्लस आतली सिक्रिशन्स यामुळे ती पोर्स बंद झालेली असतात. मग अशा वेळी कोमट पाण्याने चेहरा धुणं, स्वच्छ करणं हे महत्वाचं असतं. आणि त्याबरोबर सगळ्यात महत्वाचं, जसा कोमट पाण्याने चेहरा धुतो त्याप्रमाणेच 15 दिवसातनं किंवा 3 आठवड्यातनं एकदा एक 2-4 मिनिटं वाफ द्या. म्हणजे ती स्किन पोर्स ब्लॉक झालेली असतील तर ती मोकळी होतील, स्वच्छ होतील आणि त्वचा मोकळेपणाने श्वास घ्यायला लागेल. मित्रहो, माहितीये का तुम्हाला, त्वचा हे एक श्वसनेंद्रिय पण आहे. त्वचेमधनं सुद्धा श्वास घेतला जातो. गॅसेस जे असतात, ऑक्सिजन, त्याचा एक्सचेंज हा त्वचेमधनं होतो. ओके, मी ना आता एक असा प्रश्न विचारणार आहे की जो सगळ्या टीनेजर्स साठी आहे. आणि जे पालक हे ऐकता आहेत त्यांनी नक्कीच तो मेसेज आपल्या पाल्यांपर्यंत पोहोचवा अशी हे करू आम्ही. कारण काय होतं ना, टीनेज मध्ये ज्या वेळेला खेळण्याचं वय असतं, मस्ती करायचं वय असतं, त्याच वेळेला आपल्याला पिंपल्स यायला सुरुवात होते आणि त्याला तेवढं महत्व दिलं जात नाही. ती आपली प्रायोरिटी नसते त्यावेळेला. पण त्यावेळेला आलेले पिंपल, त्यावेळेला न घेतलेली स्किनची काळजी ही आपल्याला आयुष्यभर त्रास देणारी ठरते. बरोबर आहे. तर अशा वेळेला स्पेसिफिकली टीनेज मधल्या किंवा यंग अडल्ट्सच्या आई वडिलांनी त्यांच्या मुलांना स्किन विषयी काय काय सांगितलं पाहिजे? सगळ्यात महत्वाचा पहिला संदेश त्यांनी दिला पाहिजे की स्किनवर पिंपल्स आलेली असतील तर लगेच अँझायटी नको. वेट अँड वॉच करा, कारण हॉर्मोनल चेंजेस होत आहेत, त्यामुळे पिंपल्स थोडेफार येणार आहेत. दुसरी गोष्ट, ते फोडू नका, कारण पिंपल्स जर फोडायला गेलात तर तिथे डाग राहण्याची शक्यता असते किंवा चेहऱ्याला खड्डे पडण्याची शक्यता असते, जे आयुष्यभर पडू शकतात. तिसरं महत्वाचं म्हणजे
जंक फूड खाऊ नका किंवा चौरस आहार घ्या हे तरुणांना आवर्जून सांगितलं पाहिजे. आहारामध्ये ताज्या भाज्या, फळं, फायबर पोटात गेलं पाहिजे किंवा प्रोटीन्स गेले पाहिजेत, पचन व्यवस्थित झालं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं पोट साफ राहिलं पाहिजे. तर याकडे जातीनं लक्ष देण्याची गरज आहे. म्हणजे काय तर तरुणांचा आहार सुद्धा त्यांना चौरस आहार कसा मिळेल, आहारामध्ये भाजी, आमटी, कोशिंबीर, पोळी असा चौरस आहार कसा येईल हे पुरवणं, हे त्या वयात पुरवणं हे पालकांचं काम आहे. हे जर तुम्ही सांगितलं मुलांपर्यंत हेल्दी इटिंगच्या सवयी ज्या आहेत त्या जर पोहोचवल्यात तर ह्या बऱ्याच गोष्टींना म्हणजे ह्या प्रॉब्लेम्सना अटकाव मिळू शकतो. ओके. आणि आपण मागच्या जो एपिसोड होता त्याच्यामध्ये बॉडी ओडर विषयी बऱ्यापैकी बोललेलो आहोत. हो. पण तुम्ही थोडंसं पुन्हा सांगू शकाल का? सांगते ना. बॉडी ओडर मुख्यतः काय येते तर घाम जास्त आला तर. घाम जास्त कुणाला येतो? ज्यांच्या शरीरावर चरबीचं प्रमाण जास्त आहे त्यांना घाम येतो. त्यामुळे सगळ्यात पहिलं काय तर वेळच्या वेळी आंघोळ करा. दिवसातनं ज्यांच्या अंगाला वास येतो त्यांनी दिवसातनं 2 वेळा करा. तरीही जेव्हा वास येतो तेव्हा अजून काही छोट्या टिप्स आहेत. यामध्ये पाणी भरपूर प्या आणि सगळ्यात महत्त्वाचं वाळा किंवा नागरमोथा घातलेलं पाणी पिण्यामध्ये ठेवा. ते कसं प्यायचं तर साधारण 1 लिटर कोमट पाण्यात या गरम पाण्यात नागरमोथ्याच्या 1-2 मुळ्या किंवा पावडर असेल तर साधारण अर्धा चमचा पावडर वाळ्याची आणि अर्धा चमचा पावडर नागरमोथ्याची ती टाका आणि मग दिवसभर ते पाणी प्या. त्यांनी सुद्धा फायदा होतो. दुसरं, अंगाला उटणं लावा. यामध्ये त्रिफळा आहे, चंदन आहे, हळद आहे, अनंतमूळ आहे, मसुरीच्या डाळीचं पीठ आहे. असं एक टिपिकल जे वेगवेगळ्या वनस्पती आणि मसुरीच्या डाळीचं पीठ यांचं तयार केलेलं विशिष्ट जे उटणं आहे ते रेग्युलर लावलं तरीही बॉडी ओडर कमी होते. याबरोबरच आंघोळीच्या वेळी कडुनिंबाचा पाला जो आहे थोडा चुरडून आपल्या आंघोळीच्या पाण्याच्या बादलीत टाकला तर त्यांनी सुद्धा ही बॉडी ओडर कमी व्हायला मदत होते. मुख्यतः ओडर का येते, जे वास का येतो तर घाम येतो आणि त्याबरोबरच तिथे बॅक्टेरिया किंवा सूक्ष्म जंतूंची वाढ होते. अशा वेळी तो अत्यंत स्ट्रॉंग असा वास येतो. हे जर उपाय केले तर डेफिनेटली हा वास कमी व्हायला मदत होते. मी एक असं सांगू इच्छिते इथे की ज्या आता औषधी वनस्पतींची नावं घेतली ना डॉक्टरांनी, असं ऐकून अनेक जणांना ती नवीन असतील पण ही अतिशय कॉमनली कुठल्याही दुकानात मिळणारी अशीच आहेत. त्यामुळे कुठल्या तरी भयंकर जंगलातनं हिमालयातनं जाऊन आणायच्या या गोष्टी नसून आपल्या शेजारच्या कुठल्याही वेलनेस शॉपमध्ये या इझिली अवेलेबल गोष्टी आहेत. एनिवेज, पुढचा प्रश्न मी विचारते. हो. आपण वेगवेगळ्या स्किन कंडिशन्स विषयी आता बघूया. ड्राय स्किन हा प्रॉब्लेम काही जणांमध्ये खूप प्रकर्षाने दिसतो, विशेषतः हिवाळ्यात आणि काही जणांना इव्हन उन्हाळ्यातही तो असतोच. काही वृद्ध व्यक्तींमध्ये स्पेसिफिकली ड्राय स्किनचा प्रॉब्लेम असतो. त्यांनी काय करावं सांगते. ड्राय स्किनसाठी बरेच वेळेला स्किन हायड्रेट झाली पाहिजे असं सांगितलं जातं आणि काही अंशी ते बरोबर पण आहे. पाणी योग्य प्रमाणात पिणं हे महत्वाचं आहे. पण आता होतं काय, फक्त पाण्याने हा प्रॉब्लेम सुटतो का? नक्कीच नाही. आता म्हाताऱ्या माणसांना तुम्ही सांगितलं पाणी भरपूर प्या, एकतर अतिप्रमाणात पाणी पिलं जातच नाही म्हणजे प्यावंसही वाटत नाही. दुसरं, जेवढं जास्त पाणी पिऊ म्हाताऱ्या माणसांना जर सारखी लघवीला होत असेल तर ते त्रासदायक होतं. आणि त्यामुळे केवळ पाणी पिणं म्हणजे पाणी पिणं हा एक भाग आहेच, पण ते पाणी शरीरात धरून राहिलं पाहिजे आणि त्यासाठी ऑइल आणि वॉटर बॅलन्स राहायला पाहिजे. म्हणजे काय, स्निग्ध पदार्थ आणि पाणी असं कॉम्बिनेशन जे आहे ते असेल तर शरीरात पाणी टिकेल. मग ह्यासाठी काय तर तुम्ही दूध घ्या किंवा दूध आणि तूप घ्या. स्किन काय म्हणतात त्याला, कोरडेपणा स्किनचा कमी होण्यासाठी दूध तूप घेणे रेग्युलरली सकाळच्या वेळी हा उत्तम उपाय आहे. त्याच्यानंतर नारळाचं पाणी ठेवा पिण्यामध्ये.
जो तुम्ही आहार घेता त्यामध्ये आमटी पोळी कुस्करून खा किंवा दूध पोळी दूध भाकरी कुस्करून खा, म्हणजे कोरडा आहार भाजी पोळी असं कोरडं घेण्यापेक्षा कुस्करून खाणं, आमटी पोळी तूप मीठ लिंबू हा एक आहार घेऊ शकता. वरण भात खिचडी असा सेमी सॉलिड किंवा द्रव आहार असा जर घेतला तर शरीरातली रुक्षता कमी व्हायला मदत होते. ह्याशिवाय अंगाला तेल लावणं, संपूर्ण अंगाला छानपैकी तेलाने मालिश करा आपली. आपण रेग्युलर जर तेल लावण्यात येत असेल तर त्वचा कोरडी पडणार नाही. असे बरेच उपाय आहेत, पण हे अगदी घरच्या घरी आपण नक्की करू शकतो. आता अजून एक महत्वाचं, ज्यांची त्वचा खूप कोरडी आहे त्यांनी उठणं पण सिलेक्ट करताना विचार केला पाहिजे. कारण शेवटी उठणं हे जर कोरडं पडत असेल तुमच्या त्वचेला तर उठणं न वापरता नुसतं मसुरीच्या डाळीचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ वापरा. अर्थातच साबण अजिबात लावू नका, कारण त्यांनी त्वचा जास्त कोरडी पडते. येस, हा जो उठण्याच्या चॉईसचा विषय तुम्ही आता जो मुद्दा घेतलात, फक्त उठणंच असं नाही, आजकाल खूप जण बॉडी स्क्रब सुद्धा वापरतात. तर त्यांनीही हीच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण कुठलं बॉडी स्क्रब वापरायचं कुठलं नाही वापरायचं नाही. आणि कसं आहे माहितीये का की तुम्ही कुठलं कॉस्मेटिक किंवा काय म्हणतात त्याला स्वच्छतेसाठी कुठला साबण सिलेक्ट करताय हा तुमच्या स्किनचा प्रकार पाहून सिलेक्ट करा किंवा तुम्हाला काय सूट होतंय हे आधी बघा. एखाद्याला जे सूट होतं ते दुसऱ्याला सूट होईलच असं नाही. त्यामुळे आपण आपल्यासाठी योग्य निवड करणं हाही भाग तितकाच महत्वाचा आहे. ओके, काही जणांच्या ना एस्पेशली स्त्रियांच्या चेहऱ्यावर वांग दिसतात, तीळ त्यांना जास्त येतात, त्यावर काय उपाय असतो? अगदी खूप म्हणजे स्त्रियांना एस्पेशली जेव्हा प्रौढ स्त्रियांमध्ये मेनोपॉजचा काळ जेव्हा जवळ येतो तेव्हा चेहऱ्यावर गालांवर पिगमेंटेशन दिसतं, ज्याला आपण वांग म्हणतो. ह्याचं कारण सुद्धा हॉर्मोनल चेंजेस हेच असतं. हे कमी कसे करता येतील, कारण एकदा वांग आले की ते पुसट होतात पण पूर्णतः जात नाही. तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी पिण्यात व्यवस्थित ठेवावं. त्यानंतर हे सगळे प्रकार जे होत असतात ना की हॉर्मोनल आता चेंजेस होत आहेत, मग त्यासाठी काय, त्यावेळी जो आहार महत्वाचा आहे की कूलिंग आहार असा असला पाहिजे, रेग्युलर व्यायाम असला पाहिजे. कारण शेवटी वांग हे जे आहेत ते पित्तामुळे येऊ शकतात. जसे हॉर्मोनल चेंजेस होतात तसं पित्तही वाढत असतं आणि त्यामुळे येऊ शकतात. याला मुख्य म्हणजे विशिष्ट पंचकर्मोपचार पण काही प्रमाणात उपयोगी पडतात. वैद्यांच्या सल्ल्याने तुम्ही घेऊ शकता. आता काही जणांमध्ये तीळ जास्त येतात, याच्या मागे सुद्धा पित्त वाढणं हेच कारण असतं. म्हणजे शेवटी स्वतःच्या शरीरातल्या पित्ताचं नियमन करणं हे जास्त आवश्यक आहे. आणि तसंच चेहऱ्यावर डार्क सर्कल्स, काळी वर्तुळं येणं हे सुद्धा खूप आजकाल कॉमन आहे. तर त्यावर काय उपाय आहेत आणि त्याची कारणं काय काय आहेत? काळी वर्तुळं जी डोक्यात येतात ना, डोक्यात नाही सॉरी, काळी वर्तुळं जी डोळ्यांभोवती येतात त्यामागे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुरेशी झोप न घेणं हे एक कारण आहे. याशिवाय समजा डोळ्याला चष्मा असेल तर तो न वापरणं किंवा डोळ्यावर आलेला ताण, स्क्रीन समोर तुम्ही बसत असाल जास्तीत जास्त वेळ, चष्मा असेल तरी तो वापरत नसाल तर त्यामुळे सुद्धा डोळ्याभोवती काळी वर्तुळं येऊ शकतात. तिसरं, कुठल्या तरी खूप मोठ्या आजारातनं तुम्ही बाहेर आलात तरीही डोळ्यांभोवती काळी वर्तुळं दिसतात. आणि चिंता किंवा ताण यामुळे सुद्धा डोळ्याभोवती काळी वर्तुळं दिसतात. तर आता आपल्या नेहमीच्या म्हणण्याप्रमाणे की जे कारण आहे ते तर दूर केलंच पाहिजे, पण त्यात अजून थोडेसे जे उपाय आहेत ते सांगते. मुख्य व्हिटॅमिन ई हे जर कमी पडत असेल तर व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल्स तुम्ही पोटात घेऊ शकता. त्याप्रमाणेच ती कॅप्सूल फोडून डोळ्याभोवती त्यातला जो काही ते औषध जे आहे व्हिटॅमिन ई ते लावू शकता किंवा बदामाचं तेल लावू शकता. याने ती वर्तुळं कमी व्हायला मदत होते. पण शरीराचं पोषण व्यवस्थित होणं, टॉनिक्स वेगवेगळी जी काही आयुर्वेदात सांगितलेली आहेत ती घेणं आणि शरीराचं व्यवस्थित न्यूट्रिशन मिळणं, नरिशमेंट होणं ही पण तेवढीच गरजेची गोष्ट आहे. ओके,
आपण ताणामुळे, स्ट्रेसमुळे डार्क सर्कल्स येतात असं बोललो, पण आपल्याला एक प्रश्न आलाय, डज स्ट्रेस कॉज पिंपल्स? सो स्ट्रेसमुळे पिंपल्स येतात का, ह्याचं प्रत्येकाच्या बाबतीत हो असं उत्तर असेलच असं नाही. काहींमध्ये दिसतात, पण स्ट्रेस बरोबर आणखीही काही कारणं त्याबरोबर घडलेली असतात म्हणून पिंपल्स दिसतात. ओके. तसेच आपले जे प्रेक्षक आहेत आज ते जॉईन नाही झाले पण ते असतात, नियमित ऐकतात आपले व्हिडिओज, बघतात, तर त्यांनी हरीश देव सरांनी असा प्रश्न आपल्या डिस्कशन्स मध्ये टाकला होता. प्राची निगम म्हणून युपी मधली एक बोर्ड एक्झाम देणारी मुलगी, जिची बातमी आहे आणि जिच्याबद्दल इन जनरलच ती खूप व्हायरल झाली आहे, कारण 55 लाख मुलांमध्ये ती पहिली आली, पण तिला तिच्या दिसण्यावरनं खूप चिडवलं जात होतं आणि जातंय सुद्धा अजूनही सोशल मीडियावर, खूप हसलं जात आहे. तर तिच्या चेहऱ्यावर आलेली जी अतिरिक्त लव असल्यामुळे ती जी ट्रोल होतीये, तर त्याच्यावर उपाय काय सांगते. आणि मला आठवतीये ती बातमी. त्याला काही आरोग्याच्या दृष्टीने काही कारण आहेत का त्याची? सांगते ना, मला आठवतीये ती बातमी. प्राची निगम ही अत्यंत हुशार आणि टॉपर मुलगी, पण तिच्या चेहऱ्यावर लव जास्त होती, ओठांच्या वरच्या भागात किंवा गालावर, आणि त्यामुळे तिला खूप ट्रोल केलं गेलं. याच्यामध्ये मुख्य कारण काय असतं? हॉर्मोनल इम्बॅलन्स, म्हणजे पीसीओडी, पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज, हे कारण असूच शकतं. किंवा ह्या व्यक्तींमध्ये मेल हार्मोन्स जे असतात, अँड्रोजन्स ज्याला म्हणतो, या टेस्टोस्टेरॉन, हे जास्त सिक्रेट होत असतं आणि त्यामुळे चेहऱ्यावर लव ही जास्त येते. बऱ्याच वेळेला याच्या मागची कारणं काय असतात, तर बैठं काम, दीर्घकाळ बसून एखादं काम करणं, व्यायाम न करणं, किंवा अतिरिक्त स्निग्ध पदार्थ किंवा हाय कॅलरी फूड खाणं, हे त्याच्या मागचं एक दृश्य कारण असू शकतं. पण प्राचीच्या बाबतीत हॉर्मोनल चेंजेस बरोबर इतरही काही गंभीर प्रॉब्लेम्स असू शकतात, पण त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला तिने घ्यायला हवा. पण त्यासाठी हसणं हे योग्य नाही, कारण कोण कशातनं जातं हे आपल्याला माहिती नसतं. पण ज्यांच्यामध्ये पीसीओडी आहे त्यांच्यामध्ये लव जास्त प्रमाणात असणं हे मात्र अगदी कॉमनली दिसतं, आणि अशा वेळी बाह्य काही उपचार करण्यापेक्षा पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज ह्याची ट्रीटमेंट तुम्ही घेतली पाहिजे. ओके. आणि पीसीओडी हा आजकाल खूप कॉमन झाला आहे. इनफॅक्ट 3 अर्बन मुलींमागे एकीला आजकाल पीसीओडी असतो, असे स्टॅट्स आपण पाहिलेलेच आहेत. त्यामुळे तो खूप ग्रोईंग प्रॉब्लेम आहे. येस. एनिवेज, स्किन प्रॉब्लेम्स हेरिडिटरी असू शकतात का? स्किन प्रॉब्लेम्स हेरिडिटरी असू म्हणजे थोडक्यात उदाहरणार्थ, माझ्या आईची किंवा जर माझ्या घरी कोणाची स्किन फॉर एक्झाम्पल ऑइली असेल तर माझीही असणार का? असू शकते, कारण जेनेटिक्सचा भाग त्याच्यात असतो. किंवा स्पेसिफिक काही स्किन प्रॉब्लेम्स आहेत, सोरायसिस आहे किंवा कोड येणं हे आहे, हे बरेच वेळेला हेरिडिटरी असू शकतं. सगळेच असतील असं नाही, काही असतात. ओके. उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी कशी घ्यावी सगळ्या वयोगटासाठी? मुख्य उन्हाळा म्हटल्यावर घाम जास्त येतो, शरीरातल्या पाण्याचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे पाणी पिणं, त्याबरोबर घामावाटे इलेक्ट्रोलाइट्स जातात, म्हणजे सोडियम कमी होतं, पोटॅशियम कमी होतं, तर त्यामुळे इलेक्ट्रोलाइट्सचा बॅलन्स राहील यासाठी नारळाचं पाणी पिणं, भरपूर फळं खाणं हे महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, एरवी जे आपण ड्रायफ्रुट्स हेल्दी म्हणतो, पण उन्हाळ्यात ड्रायफ्रुट्स खाऊ नका. बरेच वेळेला काय होतं, काजू, पिस्ते असं जर खाण्यात आले तर काहींना रॅश येतो. त्यामुळे उन्हाळ्यात ड्रायफ्रुट्स खायचे नाहीत, हवे तेवढे फ्रेश फ्रुट्स तुम्ही खा, म्हणजे ताजी फळं खा, पाणी भरपूर प्या, नारळाचं पाणी प्या आणि हायड्रेट करा स्वतःला. हे सगळ्यात महत्वाचं पाळायला हवं. आणि बाहेर उन्हात जर उन्हाच्या वेळी बाहेर पडत असाल तर चेहरा झाका किंवा टोपी घाला, चेहरा स्कार्फने झाका, ही एक तुम्ही काळजी घेऊ शकता. सध्या सनस्क्रीन्स पण भरपूर अवेलेबल आहेत, पण सनस्क्रीन कुठलं तुम्हाला सूट होतंय हे बघून रेग्युलरली सनस्क्रीन वापरायला काही हरकत नाही.
ओके, अजून कोणाला प्रश्न असतील तर त्यांनी ते जरूर विचारावेत चॅटबॉक्समध्ये. तसंच आज अनेक जणांना खूप आपल्या कायम असलेल्या प्रश्नांचं उत्तर मिळालं असेल अशी नक्कीच अपेक्षा आहे आम्हाला. येस, प्रश्न मला दिसत नाहीये. ओके, जर प्रश्न नसेल तर मग आज आपण थांबूया तिथे. स्किन बियॉन्ड ब्युटी हे म्हणण्याचं कारणच एवढं आहे की जरी आपल्याला बाह्य आपल्या दिसण्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स जसं काही पिंपल असो किंवा डार्क सर्कल्स असो असे जरी दिसत असले ते तरी त्याची मुळं ही आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितल्याप्रमाणे ही तुमच्या आहार व्यायामामधनं सुरू होतात. त्यामुळे ती रेक्टिफाय करण्यासारखी असतात. त्यांच्यामुळे कॉन्शियस होण्यापेक्षा त्यांचा एक हेल्थ कंडिशन असं म्हणून बघून जर विचार केला तर त्याच्यावरचा उपाय हा नक्कीच मिळू शकतो. आणि त्यामुळे कॉन्शियस न होता, त्याच्यामुळे कॉन्फिडन्स कमी न होता, एक पॉझिटिव्हली त्याच्याकडे बघून जर डील केलं तर अर्थातच त्याचा फायदा हा जास्त होईल. तशी जसं आपण म्हणतो तसं तुमची स्किन बोलत असते. त्यामुळे जर तुम्ही असलात, तुम्ही पॉझिटिव्ह राहिलात तर तुमची स्किन ते दाखवणार आहे, एक्सप्रेस करणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी आनंदी राहा. वेलनेस वेनसडेजचे एपिसोड बघत राहा. पुढच्या भागाचा विषय आम्ही लवकरच जाहीर करू. सो स्टे ट्यून. तोवर आमचं युट्यूब चॅनल्सवरचे व्हिडिओजही तुम्ही बघू शकता. जे फेसबुकवर नाहीत त्यांना ते शेअर करू शकता. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ज्यांना याचा फायदा होईल असं तुम्हाला वाटतं त्यांच्यापर्यंत हे जरूर पोहोचवा. अजून कोणाला प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये ते टाकाच. नेहमीची आठवण. आत्ता आपण इथे थांबूयात. शुभरात्री सगळ्यांना.